नमस्कार मंडळी. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल ऋतंभरा प्रज्ञामध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे हो ओ पोनो फॉर हेल्थ, म्हणजेच आरोग्यासाठी हो पोनो प्रार्थना कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करावी त्याआधी माझं छोटंसं इंट्रोडक्शन. नमस्कार, मी प्रियंका बागुल खैरनार, सर्टिफाईड होपोनोपोनो आणि EFT हीलर, लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॅक्टिशनर. चला तर मग सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. खरं तर आरोग्याविषयी होपोनोपोनो कशी करावी यासाठी मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या आणि त्या रिलेटेड हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे. आपण आरोग्यासाठी होपोनोपोनो करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण होपोनोपोनो करताना प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेतो. मग ते आरोग्य असू दे किंवा तुमचे रिलेशनशिपचे प्रॉब्लेम असू दे, नातेसंबंधांमधले, किंवा पैशाविषयीचे असू दे, किंवा जॉब करिअर कशा संबंधीही तुमचे कुठलेही चॅलेंजेस प्रॉब्लेम्स असतील तर त्यांची आपण जबाबदारी घेत असतो. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना, बरेच दिवसाचे आजार असतात काही जणांना, किंवा मग छोटे मोठे दुखणं नेहमीच चालू असतं. म्हणून आपण कधी कधी आपण घेत असलेल्या गोळ्या औषधांना ना खूप कर्स केलेलं असतं, म्हणजे खूप वाईट बोललेलो असतो की काय मलाच का असं सारखं सारखं आजारपण येतं आणि का मीच सारख्या सारख्या गोळ्या घ्यायच्या, या पद्धतीने आपण त्या गोळ्या औषधांना इतकं काही काही वाईट बोललेलो असतो ना. आणि आपण जे बोलतो ते होत असतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे आजपासून तुम्ही जी गोळ्या औषधं, जर तुम्ही आजारी असाल आणि तुम्ही काही गोळ्या औषधं घेत असाल तर त्यांना कुठल्याही प्रकारचे वाईट शब्द बोलणं किंवा नकारात्मक गोष्टी त्यांच्याविषयी बोलणं आजच बंद करा. कृपया हे आजच थांबवा, कारण की याचे परिणाम तुमच्यावरच होत आहे. जे तुम्ही बोलताय ते होत आहे हे तर तुम्हाला माहिती आहे. हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं बेसिक आहे की जे आपण बोलतो, जो आपण विचार करतो तसं आपलं आयुष्य होतं, जे आपण बोलतो तसं आपलं जीवन घडत असतं. तर मग आजच हे नकारात्मक बोलणं थांबवा. त्या गोळ्या औषधांना वाईट बोलण्यापेक्षा त्याला आता शिफ्ट करा सकारात्मक बोलण्यावर, चांगल्या बोलण्यावर. तुम्ही इतके दिवस त्या गोळ्या औषधं कशासाठी घेत होते? तुम्हाला बरं वाटावं यासाठी ना. पण तुम्ही त्यांना अजून नकारात्मकता दिल्यामुळे काय झालं, तुम्ही अजून आजार अट्रॅक्ट करताय किंवा जो आजार आत्ता शरीरात आहे ना त्याला अजून वाढवतायत. कारण तो युनिवर्स फक्त तुम्ही बोललेलं ऐकत असतो. ते ब्रह्मांड जे आहे ते फक्त तुमचे शब्द आणि तुमच्या भावना ऐकत असतं. तुम्ही सारखे म्हणताय की मला हे गोळ्या औषधं खायचे नाहीये, हे वाईट आहेत, हे असे आहेत, हे तसे आहेत, हे औषधं हे डॉक्टर लोक का देतात, का मी नेहमी आजारीच असतो. तुम्ही असं म्हणणार आहे ना, त्याला फक्त तुम्ही आजारी असतात हे त्याला ऐकायला जातं त्या ब्रह्मांडाला, आणि तो तुम्हाला आजारीच ठेवतो. त्यामुळे स्टॉप बिहेविंग लाईक दिस, म्हणजे अशा पद्धतीने कृती करणं आजच थांबवा. ठीक आहे. आता हे कळल्यानंतर नक्कीच तुम्ही तुमचं बोलणं सकारात्मक पद्धतीत बदलवाल. चला तर मग आता होपोनोपोनो आपण सुरू करूया. हेल्थसाठी त्यासाठी काही आवश्यक गोष्टी आहेत, जसं की तुम्ही वायर म्हणा किंवा मग ब्लूटूथ हेडसेट जे इयरफोन असतात ते कानात घालायचे, कारण की त्यानंतरच तुम्हाला माझा व्हॉइस आणि सोबतच माझ्या आवाजासोबतच मी जे म्युझिक इथनं प्ले करते त्याचाही आवाज तुम्हाला व्यवस्थित येईल. आणि लवकर बरं होण्यासाठी ही हिलिंग प्रेयर, ही जी बरं करणारी प्रार्थना आहे होपोनोपोनो प्रार्थना, हिचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ही प्रार्थना कंटिन्यू 21 दिवस नक्की करा आणि तुम्हाला जे बदल यातनं जाणवतील ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर मग जिथे आहात तिथे पाठीचा कणा ताठ, डोळे बंद या पोझिशनमध्ये तुम्ही बसणार आहात. कम्फर्टेबल तुम्ही असणार आहात. आजूबाजूला काही डिस्टर्बिंग नसणार आहे. कुठली गोष्ट तुम्हाला डिस्टर्ब करत नाहीये. ध्यान करताना किंवा ही होपोनोपोनो करताना याकडे लक्ष द्या आणि शांत जागेत बसा. दोन्ही हात हृदयावर ठेवायचे, डोळे बंद, पाठीचा कणा ताठ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड, रिलीज, डीपली रिलीज. अगदी हळूवारपणे श्वास सोडायचा, अगदी हळू. म्हणजे संगीत चालू आहे, 1 मिनिट याकडे लक्ष द्यायचंय.
आता स्वतःसोबत म्हणायचंय, मी 100% जबाबदारी घेते माझ्या आरोग्याची. मी 100% जबाबदारी घेते माझ्या आरोग्यात येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींची, प्रॉब्लेम्सची. मी 100% जबाबदारी स्वीकारते माझ्या आयुष्यात येणाऱ्या माझ्या वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांची, त्यामुळे माझ्या होणाऱ्या चिडचिडची. मी 100% जबाबदारी घेते माझ्या आरोग्याच्या समस्यांची आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या माझ्यातल्या या रागाची, भीतीची की मी कधी बरी होईल की नाही, याचीही मी 100% जबाबदारी स्वीकारते. तुमचे दोन्ही हात हृदयावर असणार आहेत. बघायचं तुमच्या हृदयातला जो आवाज आहे तो तुम्हाला फील होतोय. जो हृदयाचा ठोका आहे तो तुम्ही फील करून घेताय बघा. आणि आपल्या शरीराला आज आपण प्रार्थना म्हणणार आहोत. माझे प्रिय शरीर, माय डिअर बॉडी, आय एम सॉरी. मला क्षमा कर की मी तुला खूप जास्त लाईटली घेतलं. तुझ्याकडे हवं तितकं वेळच्या वेळी लक्षच दिलं नाही. त्यासाठी मला क्षमा कर. मला क्षमा कर की जेव्हा जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हाही मी तुझ्याकडे लक्षच दिलं नाही. थोडंफार दुखतंय ना, तर त्या दुखण्याला मी इग्नोर केलं, टाळाटाळ केली की होईल बरं असंच. माझ्या ह्या पॅटर्नसाठी मला क्षमा कर. मला क्षमा कर की मी घेत असलेल्या गोळ्या औषधांना, उपचारांना नेहमी कर्स केलं, त्यांना दोष दिले, वाईट साईड बोलली. त्यासाठी मला क्षमा कर. माझ्या प्रिय शरीर, कृपया मला माफ कर की माझ्या शरीरासाठी योग्य असलेल्या गोळ्या औषधांनाही मी इतकं वाईट साईड बोलली. त्यासाठी त्या तर मला बरं करत होत्या ना, तरीही मी त्यांना इतकं वाईट बोलत राहिली. त्यासाठी मला माफ कर. माझ्या प्रिय शरीर, कृपया मला माफ कर की माझ्यासाठी, माझ्या शरीरासाठी पोषक असं अन्न कधी मी घेतलंच नाही. आणि घेतलं असेल तर जे आवडतंय ते अति प्रमाणात खाल्लं, आणि जे नाही आवडते पण ते खूप पोषक आहे तरीही त्याला खाल्लंच नाही. माझ्या ह्या पॅटर्नसाठी मला माफ कर. माझ्या प्रिय शरीर, कृपया मला माफ कर. माझं शरीर निरोगी, सुदृढ राहावं यासाठी योग्य तो व्यायाम सुद्धा मी कधी केला नाही. त्यासाठी मला माफ कर. कृपया मला माफ कर की मला हे माहिती होतं की व्यायाम करणं किती गरजेचं आहे, पोषक खाणं किती गरजेचं आहे, तरीही मी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यासाठी मला माफ कर. माझ्या प्रिय शरीर, थँक्यू सो मच. मी तुझी खरंच मनापासून आभारी आहे. मी तुला इतकं निग्लेक्ट केलं, तुझ्याकडे इतकं दुर्लक्ष केलं, तरीही तू मला किती सपोर्ट करतोयस. किती सुरळीत माझं कार्य, माझ्या शरीराचं आरोग्य चालू आहे. त्यासाठी थँक्यू. मी तुझी खरंच कृतज्ञ आहे, मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच माय डिअर बॉडी. थँक्यू सो मच माझ्या प्रिय शरीरा. मी खरंच तुझी खूप आभारी आहे, मनापासून कृतज्ञ आहे की तू माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीला, ऊतीला इतकं ऊर्जावान ठेवलंस. त्यासाठी मी तुझी मनापासून आभारी आहे. त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी, त्या प्रत्येक कृतीसाठी जी खूप सुलभतेने, सहजतेने मी करू शकते. त्यासाठी थँक्यू. माझ्या शरीराला आजपर्यंत निरोगी, सुदृढ ठेवण्यासाठी. बघायचं तुम्ही जसं तुमचं शरीर म्हणजे एक व्यक्ती आहे आणि तिला थँक्यू म्हणताय.
तिला तुम्ही आय लव्ह यू म्हणता, या पद्धतीने शरीराची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. थँक्यू माझ्या प्रिय शरीर, त्या प्रत्येक गोष्टीसाठी जी तू माझ्यासाठी केली आहे. थँक्यू, तू माझ्यासाठी इतकं सहजतेने सगळं काम करतोय. त्यामुळेच मी माझ्या आयुष्यात इतकी ऊर्जावान आहे, इतकी सुदृढ आहे, निरोगी आहे. माझ्या जीवनात प्रगती आहे. त्यामुळे मी खरंच तुझी खूप आभारी आहे. थँक्यू, आय लव्ह यू. तुझी आभारी आहे की तू मला सुबुद्धी दिली की मी आजपासून पोषक अन्न खावं. त्यासाठी थँक्यू. मी खरंच तुझी मनापासून आभारी आहे. तू मला याची जाणीव करून दिली की एक्सरसाइज करणं, व्यायाम करणं किती महत्वाचं आहे ते. थँक्यू त्याच्यासाठी. आय लव्ह यू सो मच माझे प्रिय शरीरा. तुझी खरंच खूप आभारी आहे आणि तुझ्यावर खूप प्रेम करते. कारण प्रत्येक क्षणी तू मला सपोर्ट करतो, मला सांभाळून घेतोस. त्यासाठी तुझ्या प्रिय शरीरा, आय लव्ह यू सो मच. मी तुझ्यावर खरंच मनापासून खूप प्रेम करते. जसा तू आहेस तसा. तू आज बारीक आहे, जाड आहेस, चालेल मला. मी तुला स्वीकारलंय तू जसा आहेस तसा, आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते. जरी तू उंच असलास, बुटकं असलास, तरीही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू आज कदाचित वीक असशील किंवा स्ट्रॉंगही असू शकतोस, तरीही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कल्पना करायची, तुम्ही आरशात बघत आहात आणि जेव्हा जेव्हा तुम्ही आरशात बघताय तेव्हा तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक छान हसू येत आहे, स्मित हास्य येत आहे. आणि तुम्ही तुमच्या शरीराकडे बघून प्राऊड फील करत आहात, अभिमान तुम्हाला वाटतोय. बघायचं तुमच्या शरीराकडे आणि सांगायचंय त्याला, खरंच तू खूप सुंदर आहेस आणि मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. कल्पना करा की तुम्ही आत्तापासून रोज खूप प्रेमाने आणि आदराने तुमच्या शरीराची कृतज्ञता व्यक्त करत आहात. कल्पना करा की तुम्ही तुमचं आदर्श वजन जे तुम्हाला हवं होतं ते मिळवलं आहे. कल्पना करा की तुम्ही जे पोषक अन्न खायला हवंय ते खात आहात. तितक्याच आवडीने आणि गोडीने व्यायाम करत आहात. तुमचं शरीर पूर्णतः सुदृढ आणि निरोगी झाले आहे. एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड. रिलीज. डीपली रिलीज. अगदी सावकाश श्वास सोडायचा. अगदी सावकाश. पुन्हा एकदा माझ्यासोबत म्हणा, माझ्या प्रिय शरीरा, मला क्षमा कर. मी आजपर्यंत केलेल्या सगळ्या चुकांसाठी, तुला हर्ट केल्यासाठी, तुला दुखावल्यासाठी मला क्षमा कर. कृपया मला माफ कर. मी तुझी मनापासून आभारी आहे. तुझ्यावर खरंच खूप प्रेम करते. माय डिअर बॉडी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. टेक अ डीप ब्रीथ. एक दीर्घ श्वास घ्या. होल्ड. रिलीज. डीपली रिलीज. तुम्ही खूप खुश आहात, आनंदी आहात. तुमचं शरीर खूप सुदृढ झालं आहे, निरोगी झालं आहे आणि त्यामुळे तुम्ही आता खूप खुश आहात, आनंदी आहात. आपले दोन्ही हात एकमेकांवर घासायचे. ही संपूर्ण हिलिंग एनर्जी आपल्या चेहऱ्याला, आपल्या शरीराला द्यायची आहे आणि अफर्म करायचं माझ्यासोबत की मी पूर्णतः निरोगी आहे, सुदृढ आहे. माझं संपूर्ण शरीर खूप छान पद्धतीने काम करत आहे. माझी प्रत्येक पेशी, प्रत्येक ऊती ऊर्जावान आहे.
माझ्या प्रत्येक अवयवात प्रचंड ऊर्जा शक्ती वाहत आहे. थँक यू युनिवर्स. आय लव्ह यू. तुम्हाला आपलं आजचं हे हिलिंग कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगणार आहात. आजचं हे हिलिंग आवडलं असेल, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे फॅमिली, फ्रेंड्स ज्यांनाही आरोग्याच्या काही समस्या असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशीच हिलिंग रोज लाईव्ह तुम्हाला माझ्यासोबत करायची असेल तर आजच आपल्या DMHP प्रोग्रामला जॉईन करा. त्याच्या अधिक माहितीसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्यावरनं तुम्ही माहिती घेऊ शकताय. आणि हो, आपल्या फ्री सेशनसाठीही तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या आपल्या कम्युनिटी ग्रुपला जॉईन करू शकताय. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन माहितीपूर्ण आणि सकारात्मक हिलिंग सोबत. तोपर्यंत धन्यवाद. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू.